अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मंडळी, जसं की मकर संक्रांतीच्या सणाला जसं महत्त्व आहे, जसं हळदी कुंकाला महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे सुगडं पूजनाला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे। सुगडं पूजन म्हणजे काय तर या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व घटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्याची पूजा केली जाते। यालाच आपण सुगडं पूजन असे म्हणतो। काही ठिकाणी याला खण सुद्धा म्हणतात। मातीची बोळकी, सुगडं, लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगडं पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य व पारंपरिक पद्धतीने कशी करायची याची सोप्या पद्धतीने माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर ही पूजा कधी करायची, भोगीला की संक्रांतीला, एकूण किती खण आपल्याकडे आणायचे आहेत, ही पूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा सुगड्याचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती बघायला भेटेल। लहान लहान बोळकी, बऱ्याच भागामध्ये याला खण म्हणतात। संक्रांतीच्या दिवसामध्ये हे खण तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील। काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगडं घेतलं जातात। तुम्ही ज्या रंगाचे सुगडं दरवर्षी वापरता तेच रंगाचे सुगडं आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत। लक्षात ठेवा, सुगडं आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचं असतं। जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केलं तरीही चालू शकतं, पण शक्यतो भोगीच्या दिवशीच आपल्याला सुगडं खरेदी करायचे आहेत। आपण बाजारामध्ये जेव्हा सुगडं खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जाताना बरोबर आपल्यासोबत हळदी कुंकू, थोडंसं तीळ, तांदूळ आणि तिळगुळ घेऊन जायचं असतं। बाजारामधून सुगडं खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत। सुगडं किंवा खण कुठेही तुटलेले, फुटलेले, विस्चिरलेले किंवा विरघळलेले नसावे याची खात्री करूनच आपल्याला सुगडं खरेदी करायचे आहेत। सुगडं खरेदी केल्यानंतर हळदी कुंकू लावून त्या सुगड्याची पूजा करायची असते। आधी सुगड्यांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यात थोडे थोडे तीळ, तांदूळ, तिळगुळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगडं आपण घरी घेऊन यायचं। कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पूजायचा असतो, त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगडं किंवा नवीनच खण खरेदी करायचे असतात आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत। काही ठिकाणी धुतले जातात तर काही ठिकाणी धुतले जात नाहीत। जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। पण आपण बाजारामध्ये सुगडं खरेदी केल्यानंतर नवे कोरे खण पुजलेले असतात, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा धुवून त्याची पूजा करतो। काही जण भोगीला पण सुगडं पूजन करतात आणि काही जण संक्रांतीच्या दिवशी सुगडं पूजन करतात। तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। भोगीच्या दिवशी सुगडं पूजन आणून तुम्ही हळद कुंकू लावून तिळगुळ टाकून पूजा करून ठेवू शकतात आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओसा भरला तरीही चालू शकतं किंवा भोगीच्या दिवशी तुम्ही ओसा भरलं तरीही चालू शकता। आता सुगडं पूजन करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपल्याला सूर्यदेवाची पूजा करून घ्यायची आहे। कारण मकर संक्रांतीचा सण हा सूर्याला समर्पित आहे। सकाळी एका तांब्याच्या भांड्यामधून सूर्याला जल अर्पण करायचं आहे, म्हणजेच सूर्याला अर्घ द्यायचा आहे। हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे। सूर्याला नमस्कार करायचा आहे। ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः असा एखादा कुठलाही मंत्र म्हटला तरीही चालतं। असे केल्यानं आपल्याला निरोगी आयुष्य लाभतं, उत्तम तेजाची प्राप्ती होते, दीर्घायुष्य लाभते आणि त्यानंतर मग आपण रोजची देवपूजा करून सुगडं पूजन करू शकतो। देवापाशी जागा असेल तर आपण तिथेही पूजा मांडू शकतो। त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाट मांडून ही पूजा मांडू शकता। ही पूजा सकाळीच करायची असते।
पाठावरती नवं कोरं वस्त्र टाकून सर्वात आधी आपण दिवा लावून घेतला. दिव्याची हळद कुंकू अक्षदा लावून फुलं वाहून पूजा करून घ्यायची. दिव्याला नमस्कार करायचा. त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजनाशिवाय करत नाही, म्हणून गणपती बाप्पाची पूजा त्या पहिल्यांदा करायची. गणपतीला मी अभिषेक करून घ्यायचा. नसेल तर तुम्ही दुधाने पाण्याने स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा. गणपतीची पण हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा. त्यानंतर सुगडं मांडण्यासाठी आपल्याला पाठावरती सुगडं छोट्या छोट्या तांदळाच्या राशी करायच्या आहेत. त्यावरती हळद कुंकू लावायचं आहे आणि सुगडं त्या आधी आपण धुवून घेतलेलं आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं. त्यानंतर आपण सुगड्यांवरती हळदी कुंकवाचे नाम ओढायचे किंवा सुगड्यांना फक्त हळदी कुंकू लावलं तरीही चालतं. हे सुगडं खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीचे 5 सुगडं म्हणजेच 1 मोठी बोळकी आणि 4 छोट्या बोळक्या अशा प्रकारे 5 खरेदी करायच्या. आता तुमच्या घरात किती सुवासिनी आहेत त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता. आता तुमच्या घरामध्ये किती सुवासिनी असतील त्या प्रत्येकाचे 5-5 सुगडं 1-1 पंथी अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं. 2 सुवासिनी असतील तर 10 सुगडं 2 पंथ्या अशा प्रकारे खरेदी करू शकतो. काही जण 7 पण सुगडं घेतात, 1 देवाचं आणि 1 तुळशीचं. म्हणून आपण काही जण या 5 पैकी 1 तुळशीजवळ ठेवतात, 1 देवाजवळ ठेवतात. काही जण तुळशीचे वेगळीच अशी 5 सुगडे पण घेऊन येत असतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता. सकाळीच आपल्याला देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेच ही पूजा करून घ्यायची. अगदी 5-6 मिनिटात होते. अशा पद्धतीने खणांना हळदी कुंकवाची बोटे लावून घ्यायची. आता तांदळाच्या प्रत्येक राशीवरती आपल्याला असं 1-1 सुगडं ठेवून घ्यायचं आहे. आणि संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खणामध्ये थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आणि नंतर तिळगुळ टाकायचे आहेत. नंतर तांदूळ टाकायचे आहेत. ज्या आपण फळभाज्या घेतली असतील त्या सर्व या सुगड्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत. या सर्व दिवसांमध्ये जी पिके निघतात त्या सर्व भाज्या या घटामध्ये भरल्या जातात. आता या ठिकाणी ऊसाचे बोरं, गाजराचे तुकडे, तुरीच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, गाजराचे तुकडे, बोरं, ऊसाचे कांडे, भुईमुगाच्या शेंगा आणि हुरडा, याला ज्वारीचं कणीस असंही म्हणतात. हे ज्वारीचं कोवळं कणीस त्यामध्ये घातलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी काही जण हरभऱ्याची ओली घाटे पण आपल्याकडे घेतले जातात. पण ते मिळाले नाहीत तर त्याबरोबर तुम्ही आंब्याच्या ओंब्या, पावटा, तिळाचे लाडू हे सर्व साहित्य पण संक्रांतीच्या दिवसामध्ये या सर्व भाज्या अगदी तुम्हाला सहजपणे मिळून जातील. तुम्ही या घेऊ शकता आणि त्या साहित्य नसेल तर तरीही चालू शकतं. काही सगळं साहित्य असं नाही. मी असं 1-1 करून त्या सुगड्यामध्ये सर्व भाज्या भरून घ्यायच्या. अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने या सर्वांचे बारीक बारीक तुकडे करून, म्हणजेच ऊसाचे बारीक छोटे छोटे तुकडे, गाजराचे छोटे छोटे तुकडे, घेवड्याच्या शेंगा अशा सगळ्या बारीक बारीक करून तुम्ही हे सर्व सुगड्यांमध्ये भरू शकता. ते अगदी तुम्हाला सहजपणे भरता येतं. आता सर्व भाज्या सुगड्यांमध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत. इथे तुम्हाला छान दिसावं म्हणून मी अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत. ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते, तर त्यांच्यासाठी तर ही खूपच उपयोगी माहिती आहे. जे वाण किंवा साहित्य आहे ते सुगड्यामध्ये भरायचं थोडंसं आपल्याला जास्तीचं करायचं आहे, कारण सुगड्यामध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं. त्याचबरोबर आपल्या घरातील देवांना व्हायचं असतं. संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला व्हायचं असतं. आपण ज्या ठिकाणी ओसायला जाणार आहेत त्या मंदिरामध्ये त्या देवीला व्हायचं असतं. आपल्या घरी हळदी कुंकासाठी आलेल्या स्त्रियांना म्हणजे सुवासिनींच्या ओटीमध्ये घालायचं असतं. त्यामुळे थोडंसं जास्तीचं वाण आपल्याला करायचं असतं. सर्व सुगड्यामध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंथी घेतली होती त्यालाही आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्या पंथीमध्ये थोडंसं तीळ तांदूळ टाकायचं. हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल सुद्धा टाकतात. जसं तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचं.
आता पंतीमध्ये भरलेलं सुगड्यावरती ठेवायचं. अशा प्रकारे सर्व सुगडं भरल्यानंतर पंती त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगड्यांची पूजा करून घ्यायची. सर्व सुगड्यांना हळद कुंकू लावायचं. सुवासिनीने स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं. थोड्या अक्षता व्हायच्या. फुलं असेल तर फुलं व्हायची. त्या सुगड्यांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती घ्यायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात, तर काही जण पुरणाच्या पोळ्या करतात. त्याचाही नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जे कोणते गोडधोडाचे पदार्थ बनवले जात असतील त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आता या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी जवळच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे पण हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात. एकमेकींना ओसतात. आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा. सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा. आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी, सूर्याकडे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगडं किंवा खण एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात. याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे, जे काही वाण आहे ते जगाला दिसू नये, उघडं पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं. अशी पद्धत आहे पूर्वीपासून. आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण वौसायला जाताना त्यामधील 2 सुगडं आपल्याला ताटामध्ये ठेवायचं. ते सुद्धा आपल्याला एक रुमालाने झाकून ठेवायचं असतं. त्याचबरोबर आपण ज्या पंतीमध्ये तीळ तांदूळ गुलाल ठेवलेलं आहे ती सुद्धा आपण घ्यायचं आणि त्यानेच स्त्रियांना वौसायचं असतं. त्या तिळगुळ तांदळाने ओसायचं असतं. काही जण आलेल्या स्त्रियांना ओटीमध्येच ते सुगडं असे दान केले जातात, तर काही जण सुगड्यांमधील वाण घालतात किंवा काही जणीने वाण शिल्लक ठेवलेलं असतं ते सुद्धा स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात. जसे तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. आपण मंदिरात जाताना सुद्धा हे वाण घेऊन जायचं आणि तेथील देवीला पण व्हायचं असतं. अशा प्रकारे वौसायला जाताना आधी देवघरातील देवांना, नंतर विठ्ठल रुक्मिणींना आणि त्यानंतर घरातील तुळशीला वौसायचं. अनंतर आपण ज्या मंदिरामध्ये वौसायला जाणार आहोत त्या देवीला वौसायचं आणि त्यानंतर स्त्रियांनी एकमेकींना वौसायचं. आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वाण उरलं असेल तर आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकासाठी स्त्रियांना त्यांच्या ओटीमध्ये थोडं थोडं वाण घालायचं. हे सुगडं आपण आपल्या पाशीच ठेवलं तरीही चालेल. यातील जे वाण आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही गाईला सुद्धा खाऊ घालू शकतात. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुगडं पूजन किंवा खणाची पूजा कशी करावी, अगदी साधी सोपी पूजा कशी करावी, तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.